नवे शेजारी. 2 दिवसापासून गट्टू चिंकी आपल्या आजीकडे होते. त्यांच्या शाळेला 2 दिवसाची सुट्टी होती आणि 2 दिवसानंतर त्यांची पुन्हा घरी जायची वेळ झाली होती. गट्टू चिंकी घरी येण्याकरता आई-बाबांसोबत ट्रेनमध्ये जाऊन बसतात. आई, आजीकडे किती मजा आली ना. आपण लवकरच परत येऊ. हो हो, नक्कीच गट्टू. तेवढ्यात गट्टू पाहतो की एक मुलगा आपल्या बाबांसोबत आपल्या समोर बसलेला आहे. तो व्हीलचेअरवर होता. गट्टू चिंकीची त्याच्याशी मैत्री होते. हाय, तुझं नाव काय आहे? माझं नाव मॉन्टी आहे. हो, तू कुठे चाललायस? मी माझ्या बाबांसोबत मुंबईला जातोय नवीन घर पाहायला, कारण बाबांची तिकडेच बदली होणार आहे. हो मॉन्टी, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. माहितीये, आम्ही तिथेच राहतो आणि आम्ही आमच्या आजीकडे गेलो होतो. मॉन्टी आणि गट्टू चिंकीची खूप चांगली मैत्री होते आणि ते खूप गप्पा मारतात. अरे मॉन्टी, जर तुझ्या बाबांची मुंबईला ट्रान्सफर होणार आहे तर मग तुझी ऍडमिशन सुद्धा नवीन शाळेत होणार ना? हे ऐकून मॉन्टी जरा उदास होतो. काय झालं मॉन्टी? गट्टूचं बोलणं ऐकून तुला वाईट का वाटलं? खरं तर गट्टू चिंकी, मला ज्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्या शाळेत ऍडमिशन घ्यायला मला मॅथ्सची एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागणार आहे. पण माझं मॅथ्स वीक आहे, त्यामुळे मला खूप भीती वाटते. अरे, त्यात काय घाबरायचं मॉन्टी? तुला माहितीये की पुंटून किड्सच्या वेबसाईटवर खूप मजेदार खेळ आणि खेळणी आहेत ज्याच्या मदतीने तू गणित आरामात शिकू शकशील. काय खरंच गट्टू? तर ठीक आहे, मी ती वेबसाईट नक्की चेक करेन. गप्पा मारता मारता प्रवास संपून जातो. गट्टू चिंकी आई-बाबांसोबत ट्रेनमधून उतरतात आणि सोबत मॉन्टी देखील बाबांसोबत उतरतो आणि गट्टू चिंकी घरी जातात. पण त्या दोघांना मॉन्टीची खूप आठवण येत होती. गट्टू, मॉन्टीच्या बाबांकडून आपण त्यांचा नंबर घ्यायला हवा होता, पण बघ ना, आपल्या लक्षातच नाही आलं. हो चिंकी, माहित नाही आता आपण परत मॉन्टीला भेटू की नाही. मला मॉन्टीची खूप आठवण येतेय. तो किती मस्त होता ना. हो गट्टू. तेवढ्यात तिथे आई येते. गट्टू चिंकी, उद्यापासून तुमची शाळा सुरू होणार आहे, तर झोपण्याच्या आधी तुमचं दप्तर नीट भरून ठेवा. ओके? ओके आई. गट्टू चिंकी बॅग मध्ये वह्या ठेवून झोपतात. असाच 1 आठवडा उलटून जातो आणि शाळेत बिझी होण्यामुळे असंच गट्टू चिंकी मॉन्टी विषयी विसरून जातात. एकदा संध्याकाळी जेव्हा गट्टू चिंकी आपला होमवर्क करत होते तेव्हा बाबा येतात. गट्टू चिंकी, तुम्हाला माहितीये का, आपल्या शेजारी नवीन शेजारी राहायला आलेत. हो, मीही बघितलं की दुपारी सामान ठेवत होते तिथे. माहित नाही कोण आलंय तिथे. आपण त्यांना भेटायला गेलं पाहिजे. हो आई, मी आणि चिंकी सुद्धा तुमच्या सोबत येणार. ठीक आहे ना? हो हो, नक्कीच मुलांनो. तेवढ्यात गट्टू चिंकीच्या घराची डोरबेल वाजते आणि त्यांचे नवे शेजारी त्यांच्या घरी येतात आणि हे कुणी दुसरं नाही तर मॉन्टीच होता, आपल्या आई-बाबांसोबत. मॉन्टी आणि गट्टू चिंकी एकमेकांना बघून अतिशय आश्चर्यचकित होतात. मॉन्टी, तू? गट्टू चिंकी, तुम्ही दोघे इथे? म्हणजे तुमचं घर आहे? हो मॉन्टी, पण तू इथे कसा? गट्टू चिंकी, मी तुमचा नवीन शेजारी आहे. हे माझे आई-बाबा आहेत आणि आपण आता शेजारच्या घरात राहणार आहोत. अरे वा, ही तर कमालच झाली. काय गट्टू चिंकी, तुम्हाला तुमच्या ज्या मित्राची आठवण येत होती तोच तुमचा शेजारी झाला. खरंच? हे तर खूप भारी झालं. आता किती मजा येणार ना. हो हो गट्टू चिंकी, आपण खूप खेळूया आणि गप्पा मारूया. हे खूप चांगलं झालं की तुमची मुलं माझ्या मुलासोबत चांगली मिसळली आहेत. नाहीतर आम्हाला मॉन्टीची खूप काळजी वाटते. मागच्या शाळेमध्ये सुद्धा त्याचे काही फारसे मित्र नव्हते आणि तो नेहमी एकटा राहायचा. गट्टू चिंकी, मी तुम्हाला दोघांनाही डिनरला इन्व्हाइट करू इच्छितो. गट्टू चिंकी, तुम्ही दोघं याल ना? हो हो, नक्कीच. मी आणि चिंकी नक्की येऊ. मॉन्टी आपल्या आई-बाबांसोबत तिथून निघून जातो. गट्टू चिंकी डिनरला जायला भरपूर एक्साइटेड होतात. आई, आम्ही मॉन्टीसाठी काहीतरी घेऊन जायला पाहिजे ना. उद्या त्यांनी आपल्याला जेवायला बोलवलंय. हो आई, गट्टू बरोबर बोलतोय. तुम्ही एकदम बरोबर बोलताय गट्टू चिंकी. पण आपण काय घेऊन जायचं मॉन्टीसाठी?
गट्टू आठवतंय, मॉन्टी म्हणत होता की त्याचं गणित वीक आहे. तर मग त्या पुंटून किड्सच्या वेबसाईट वरून आपण त्याच्यासाठी तोच मॅग्नेटिक मॅथ्स ऍक्टिव्हिटी गेम ऑर्डर करूया. त्याच्या मदतीने तो आरामात गणिताच्या परीक्षेची तयारी करू शकेल. ही तर खूप मस्त कल्पना आहे चिंकी. हेच करूया. आणि हो, तो जो पुंटूनच्या वेबसाईटवर तो मॅग्नेटिक रेसिंग कार्सवाला गेम आहे ना, तोही ऑर्डर करूया मॉन्टीसाठी. मला खात्री आहे की त्याला आपले गिफ्ट्स नक्की आवडतील. गट्टू चिंकी आईच्या मदतीने रेसिंग कार आणि मॅग्नेटिक मॅथ्स गेम टॉय ऑर्डर करतात आणि डिनरच्या दिवशी गट्टू चिंकी ते दोन्ही बॉक्स अगदी चांगल्या प्रकारे पॅक करून जेवायला जातात. डिनर नंतर गट्टू मॉन्टीला ते गिफ्ट्स देतो. मॉन्टी, मी आणि चिंकीने तुझ्यासाठी हे गिफ्ट्स आणलंय. वाव गट्टू, हे काय? तूच उघडून बघ ना मॉन्टी. मला खात्री आहे की तुला नक्की आवडेल. मॉन्टी ते गिफ्ट उघडून पाहतो. आतमध्ये रेसिंग कार आणि मॅथ्स गेम बघून तो खूप खुश होतो. वाव, हे तर खूप छान कार आहे गट्टू चिंकी. आणि हा मॅथ्स गेम, याच्या मदतीने तर मी नक्कीच एंट्रन्स एक्झाम पास होईल. तुमच्या दोघांच्या लक्षात होतं की मला हे हवंय. थँक्यू गट्टू चिंकी. वेलकम मॉन्टी. मित्राला आपल्या मित्राच्या सगळ्या गोष्टी लक्षात असतात. हो गट्टू चिंकी, आणि हा रेसिंग कार वाला गेम सुद्धा खूप मजेदार आहे. चला आपण सगळे मिळून एकत्र हा गेम खेळूया. गट्टू चिंकी आणि मॉन्टी मिळून खूप खेळतात आणि अशा प्रकारे त्यांचे नवे शेजारी मॉन्टीशी त्यांची चांगली मैत्री होते. शाळेतला पीटी पिरियड. सकाळची वेळ मुलांसाठी आरोग्यदायी असते आणि जेव्हा शाळेत आनंददायी प्रार्थना गातात त्यावेळी ते अधिकच आनंदी आणि प्रफुल्लित होऊन जातात. शाळेत सगळेजण एकत्र प्रार्थना म्हणत होते. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. प्रार्थनेनंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. एक एक करून सगळी मुलं आजचा परिपाठ देऊ लागले. आज शनिवार आहे. आजचा सुविचार, आरोग्य हाच खरा दागिना. गट्टू नंतर चिंकी आपला परिपाठ देऊ लागली. आजचा परिपाठ, आरोग्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. आजचा परिपाठ संपला. मुलांनो, गट्टू चिंकीने आज जो सुविचार सांगितलाय त्याच्याशी संबंधी मी आज एक अनाउन्समेंट करू इच्छितो. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, आपल्या पीटी टीचरच्या ट्रान्सफरमुळे गेल्या 1 महिन्यापासून पीटी पिरियड झाला नाहीये. पण आज मला सांगायला आनंद होतोय, आपल्या शाळेत नवीन पीटी टीचर आले आहेत. शाळेचे नवीन पीटी टीचर सगळ्यांसमोर येऊन उभे राहिले. पीटी टीचरला समोर बघून मुलांनी तोंड वाकडी केली, कारण शाळेत कुणालाही पीटी पिरियड पसंत नसतो. मुलांनो, जसं गट्टू आणि चिंकीने आपल्या सुविचारामध्ये सांगितलं की स्वास्थ्य हीच संपत्ती आहे आणि आरोग्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, त्यामुळे दर शनिवारी परिपाठानंतर पीटी पिरियड घेतला जाईल आणि आज पीटी पिरियड होईल. नवीन पीटी टीचर मुलांचे उतरलेले चेहरे पाहत होते. मला असं वाटतं की तुमचे जे नवीन पीटी टीचर आहेत त्यांनी थोडं बोलावं. गुड मॉर्निंग मुलांनो. स्वास्थ्य हेच आहे जीवनाचं सार, त्याशिवाय आहे बाकी सगळं बेकार. आरोग्यम धनसंपदा हा मंत्र आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, त्यामुळे खास करून आपण आपल्या आरोग्यावरती लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे मी आज पीटी करून घेणार आहे. मला खात्री आहे की तुम्ही हे सगळं नक्की एन्जॉय कराल. सगळी मुलं काही वेळातच पीटी युनिफॉर्म मध्ये ग्राउंड मध्ये जमा झाले. अरे बापरे, आज व्यायामाचा तास आहे. व्यायामाचे शिक्षक कडक असतात आणि हे तर सगळे खूप कडक दिसतायत. खरे गट्टू, हे सर स्ट्रिक्ट वाटत नाहीत तर आहेतच. बघितलं नाहीस कसे बोलत होते. मला तर पीटी पिरियड अजिबात आवडत नाही. मला माहिती, आजचा व्यायामाचा तास खूप दमवणारा असणार आहे. किती छान होतं, व्यायामाचे शिक्षकच नव्हते. मी तर ठरवलंय, मी आज डोकं दुखतंय सांगणार आहे, म्हणजे मला उन्हात उभा राहून व्यायाम नाही करावा लागणार. गट्टू, असं नको करू. सगळ्यांना थोडीच डोकं दुखतंय असं सांगता येणार आहे. पीटी टीचर ग्राउंड मध्ये येताच मुलांमधली बातचीत थांबली. ठीक आहे मुलांनो, तर आपण आज आपला पीटी पिरियड सुरू करायला जातोय. त्या अगोदर इन्स्ट्रक्शन ऐकून घ्या.
आज पहिला दिवस आहे, सो मी आज सगळं पहिल्यांदा करून दाखवेन. पीटी टीचर सोबत एक ट्रेनर आले होते जे ड्रम वाजवून इन्स्ट्रक्ट करू शकतील. सावधान. आणि सगळी मुलं सावधान होऊन उभे राहिले. विश्राम. आणि सगळी मुलं विश्राम होऊन उभी राहिली. सावधान. पीटी टीचरने इन्स्ट्रक्ट केल्यानंतर ट्रेनरने ड्रम वाजवायला सुरुवात केली. टीचरने पीटीचा फर्स्ट पार्ट सुरू केला. ड्रमच्या बीटवरती पीटी टीचर एक एक कसरत करू लागले. हात खाली, मग हात वर, मग हात खाली, मग हात वर, असं म्हणून पीटी टीचरांनी अतिशय आरामात मुलांकडून कसरत करून घेतली. बऱ्याच मुलांचे हात दुखू लागले. पीटीचा एक राऊंड कंप्लीट झाल्यानंतर पीटी टीचरने ट्रेनरला ड्रम थांबवायला सांगितलं. आता आपण पीटीची महत्वाची कसरत करणार आहोत. सावधान. विश्राम. सावधान. अच्छा, तर आता सगळे ड्रमच्या आवाजाकडे लक्ष देतील. ड्रम वाजू लागला. पीटी टीचरने आपले दोन्ही हात पक्षासारखे वर खाली केले आणि ड्रम कडून इन्स्ट्रक्ट होताच सरांनी आपल्या डोक्यावर टाळी वाजवली. सगळ्यांनी सुरू करा, असं म्हणून पीटी टीचरांनी मुलांकडून अतिशय सहज कसरत करून घेतली. बऱ्याच मुलांचे हात दुखू लागले. सगळ्यांनी ड्रमच्या आवाजाकडे लक्ष द्यायचंय. पीटी टीचरांनी सांगितल्यानंतर ड्रम अधिक वेगाने वाजू लागला. त्याच प्रकारे मुलं आपले हात सुद्धा जोरात हवेत उडवू लागले. बंटी तर मध्येच थांबला. सरांनी त्याच्याकडे बघताच बंटी परत सुरू झाला. गट्टू चिंकी एकमेकांकडे बघून जिद्दीने कसरत करत होते. बराच वेळ पीटी कसरत चालली. मग ड्रम बंद झाला. व्हेरी गुड मुलांनो, सगळ्यांनी अतिशय छान केलं. आता मी तुम्हा सगळ्यांना कलरफुल हर्डल्स वर कसरत करणार आहे. हर्डल्स ते तर मोठ्या शर्यतींमध्ये वापरलं जातं सर. येस गट्टू, मला असं वाटतं की तुम्ही फ्युचर मध्ये मोठ्या मोठ्या रेसेस मध्ये भाग घ्यावा आणि जिंकावा पण. इन्स्ट्रक्टरने पटापट कलरफुल हर्डल्स ग्राउंड मध्ये ठेवले. अच्छा, तर सगळ्या मुलांनी आता या कलरफुल हर्डल्सच्या समोर उभं राहायचंय. अगोदर नीट माझ्याकडे बघायचंय, ठीक आहे? पीटी टीचरने सगळ्यांना इन्स्ट्रक्ट केलं. आता पीटी टीचरांनी आपला एक पाय वर करून हर्डल्स वरून एक उडी मारली. असं करत टीचरने 7ही हर्डल्स वरून नी जम्प केलं. कळलं मुलांनो? आता सगळे असं करतील. ह्यात तर खूप मजा येईल. पण गट्टू, तू तर व्यायामाच्या तासाला डोकं दुखतंय सांगणार होतास ना? अरे चिंकी प्लीज, व्यायामाचे शिक्षक ऐकतील. मला पूर्ण व्यायामाचा तास उपस्थित राहायचंय. सगळे हसू लागले. एक एक करून सगळ्यांनी हर्डल्स सरांसारखे पार केले. वा सर, खूप मजा आली. हो सर, आम्ही नवीन व्यायाम प्रकार शिकलो. तुम्ही व्यायामाचे वेगळे प्रकार घेतले म्हणून आम्ही एन्जॉय केलं. मी पुढच्या शनिवारची वाट बघतीये. मुलं थकली खरं, पण सगळ्यांनी एन्जॉय खूप केलं. गुड गुड, पण अजून काही संपलेलं नाहीये. सर, अजून करायचंय? धापा टाकत बंटी बोलला आणि सगळे हसू लागले. अरे बंटी, आजचा पिरियड एवढाच होता. आणि हो, मी पीटी बद्दल काही अनाउन्समेंट करू इच्छितो. आपण दर शनिवारी होणाऱ्या पीटी साठी 2 मॉनिटर निवडणार आहोत, जे सगळ्यांना पुढे उभं राहून गाईड करतील. सर, व्यायामाच्या तासाचाही मॉनिटर असतो? हो हो, का नाही. मी प्रत्येक पिरियड साठी मॉनिटर ठेवतो. आणि आपल्या पुढच्या पिरियडचे मॉनिटर आहेत गट्टू आणि चिंकी. पुढच्या शनिवारी पुढे उभं राहून सगळ्या मुलांना तुम्ही पीटीच्या मुवमेंट्स करून गाईड करायचं आहे. पण सर, आम्ही नीट करतोय ना? हो सर, कारण याआधी आम्ही नीट व्यायाम केलाच नाही. हो गट्टू चिंकी, मी तुमच्या दोघांना नीट बघितलं. तुम्ही दोघे चांगला व्यायाम करत होतात. त्यामुळे पुढच्या पिरियड साठी तुम्ही दोघं मॉनिटर. थँक्यू सो मच सर. आणि अशा प्रकारे गट्टू आणि चिंकी पीटीचा खरा अर्थ ओळखू शकले आणि त्यांना पीटी पिरियडचे मॉनिटर बनवलं गेलं.